जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात. सकाळचे 7:40 झालेले आहेत आणि आता आज आहे 4 एप्रिल शुक्रवार. तर आपण आता फक्त 3 तास काम करणार आहोत आज, कारण जरा इमर्जन्सी आज परत. तर लवकर घरी जायचं, 11 वाजेपर्यंत आपण घरी जाऊ आणि चांगलं आज काम करूया आपण. तर बघूया किती काम होतं 3 तासात आणि पूर्ण दिवसात किती काम होईल त्याचा आपण व्लॉग बनवणार आहोत. आणि आपला व्लॉग नक्की पहा. व्लॉग आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. वाट बघूया, आता आलोय आपल्या पॉईंटला आणि कधी ट्रिप पडते ते बघूया. तर उबेरला लॉग इन केलेलं आहे. आता उबेरला लॉग इन करण्याचं कारण आणि रोज उबेरची भाडे मारण्याचं कारण, उबेरला जास्त धंदा आहे. उबेरला कंटिन्यू ट्रिपा पडत राहतात. कंटिन्यू म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या, आता आजकाल थोड्या कमी झाल्यात पण आहेत भरपूर. तर बऱ्यापैकी आहेत. ओलाला असं खूप एमटी फिरावं लागतं, म्हणून ओला काय आपला दुश्मन नाही आहे. पण आपल्याकडे कमी वेळ असतो आणि जास्तीत जास्त आपल्याला काम करायचं असतं, म्हणून आपण उबेरवर बिझनेस करतो. तर आपल्या ट्रिप्स बघा किती आहेत. आता 11,000 ट्रिपा होतील. 7 वर्ष 2 महिने आपण लॉग इन आहोत. तर मी ज्या एरियात थांबतो ना आता, तर तिथं आत्ताच 10 गाड्या आहेत, 10. आणि मला 10च दिसतात ते, पण गल्ली बोळात अजून थांबलेले असतात. तर भरपूर गाड्या असतात इकडं. काय माहिती आता पुढं काय होणार आहे भविष्यात. एकदा बाईक टॅक्सी आल्यावर हे रिक्षावाले, म्हणजे ज्यांना हप्ते आहेत 8-8, 7-7 हजाराचे, नक्की काय करणार आहे तेच कळत नाही मला. आतापर्यंत आपल्या 6 ट्रिप मारलेल्या आहेत. टाइम झाला आहे 9:38. 6 ट्रिपमध्ये आपले झालेले आहेत किती, 307 रुपये. आताची ट्रिप बघा 49 रुपये ज्याचे आपण घेतलेत. 1.64, 1.10, 45, 1.41, 2.1753. तर अशा आपण ट्रिपा मारतो आणि असाच बिझनेस करतो. 11 वाजता आपल्याला घरी जायचं आहे. तर काम आहे काय, आणि आजचा जो बिझनेसचा आपण संध्याकाळी जास्त वेळ करणार आहोत. 5ला येणार आहे आणि 5 ते डायरेक्ट 10 वाजेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपल्या बाकीच्या ट्रिप इन्सेंटिव्हच्या राईड ज्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण काम करणार आहोत. तर बघूया. दुसरं म्हणजे आता रॅपिडो आणि उबेर एकच रेट असल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे कमी रेट केलं आहे. पहिलं उबेर तर होतंच, रॅपिडोने पण कमी रेट केलेला आहे, तरी लोक मारतात. आता रॅपिडोला कोणीही नाही बोलणार की बाबा रॅपिडो पण बंद करा, रॅपिडो विरुद्ध आंदोलन करा, रॅपिडो वापरू नका. तर ठीक आहे, चालूच राहणार आहे जोपर्यंत रिक्षा व्यवसाय आहेत आणि हे 3 ॲप आहेत, हे असं चालू राहणार आहे. नशीब ओला आणि रेट बंद म्हणजे कमी नाही केले, कारण ओलाचे रेट कॅबमध्ये एवढे भंगार आहेत, म्हणजे आपल्या रिक्षाचं तर बरेच 10,000 रुपये किलोमीटर द्यायला लागलेत कॅबवाल्यांना. ओलावाला रिक्षामध्ये जर त्यांनी केलं तसं तर अवघड होईल आपलं रिक्षावाल्यांचं. तर 5 वाजता आपण आलो होतो कामावर आणि आल्यावर एक ट्रिप मारली. कुठली होती, चाफेकर चौकाची, कॉलेजवरून. त्याचे 75 रुपये भेटलेले. तर बघा मित्रांनो, एक काळ होता की आपण 50 रुपयात पण ती ट्रिप सोडली होती आणि आज ती 75 रुपये भेटलेली. तर सध्या तरी भेटतं रेट, तर घ्या मारून, घ्या कमवून असं म्हणायचं. आणि आता आलो इथं थेरगावला CNG पंपावर. तो CNG भरूया आणि नंतर आज 10 वाजेपर्यंत लढायचं आहे आपल्याला. 20 ट्रिप मारायच्यात. आताशी 9वी ट्रिप आहे. सगळे 8च ट्रिप मारून आपण घरी गेलो होतो. बघूया आज होतात की नाही. तर पहा मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्याने आपल्याला मेसेज केला होता, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये. तर त्यांच्यासोबत काय घडलं होतं की ते रॅपिडो मारतात. तर रॅपिडोमध्ये असे स्कॅम भरपूर होतात ते सध्या तरी. तर रॅपिडोमध्ये काय झालं ते, तर वाचून सांगतो मी. त्रिवेणीनगरचा पिकअप होता त्यांना आणि हॉस्पिटलला काहीतरी जायचं होतं वाटतं. तर कस्टमर पिकअप पॉईंटवर पोचल्यावर फोनवरच म्हणाला की आतमध्ये त्यांची बायको गायत्री आहे, तिला बिल भरायचं आहे 5,000. डॉक्टरचा नंबर लागत नाहीये. ठीक आहे, तो फोनवरचा माणूस म्हणलाय डॉक्टरचा नंबर लागत नाही.
तुमचा नंबर द्या, तुम्हाला मी 5,000 प्लस 300 रुपये तुमच्या ट्रिपचे पैसे पाठवतो. ठीक आहे. तर ट्रिप अमाऊंट 115 असून हा 300 रुपये मला पाठवतो बोलला, तेव्हाच मला काहीतरी डाऊट आला, असं यांचं म्हणणं आहे आपल्या सबस्क्रायबर मित्राचं. मी आत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरला भेटलो, त्यांना फोन दिला. ठीक आहे. डॉक्टर म्हणाले हा स्कॅम आहे, आतापर्यंत 3 रिक्षा ड्रायव्हर फसले आहेत आणि रडत टेन्शनमध्ये गेले. तिथून त्यांच्या अकाउंटमधून आहे ते पैसे काढून घेतले स्कॅमरने. ठीक आहे. मी ड्रायव्हिंग पार्टनर ॲपला रॅपिडोला फोन करून हे सगळे सांगितले, ते ॲक्शन घेतील या बाबतीत बोलले, ब्लॉक करतील. तर असा स्कॅम आहे. तुम्हाला पण असं फोन येईल की बाबा माझी बायको आजारी आहे, माझा पोरगा आजारी आहे, त्यांना तुम्ही पैसे द्या, म्हणजे माझ्या अकाउंटवरून ट्रान्सफर होत नाही, असं तसं काही सांगतील, काही. तर तुम्ही अजिबात ऐकायचं नाही त्यांचं. जोपर्यंत तुम्ही म्हणजे थोडक्यात की दुसऱ्याच्या अकाउंटवरून आपल्या अकाउंटला पैसेच घ्यायचे नाही. मेन म्हणजे जोपर्यंत आपल्या रिक्षात बसून आपल्या स्कॅनरवर, सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही नंबरवर पैसेच घेऊ नका. आपला जो स्कॅनर आहे ना त्याच्यावरच पैसे घ्यायचे, कस्टमर असू दे नाहीतर कोण असू द्या. तर हा एक झाला विषय. तर दुसरं एक आहे मित्रांनो की अजून एक मी रील बघत होतो, आपले एक रिक्षा ड्रायव्हरच आहे तो पण. तर तळेगाववरून एक पोरगी बसली त्याच्या गाडीमध्ये आणि ते भाडं होतं कुठलं तरी. ठीक आहे. तर भाडं होतं, ती म्हणली उतरल्यावर म्हणली काका तुमचे किती 300 झाले आहेत ना, माझ्याकडे 200च आहेत, मी तुम्हाला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला पाठवते तिथे गेल्यावर. हा म्हणला हा ठीक आहे 200 रुपये पण. मग तो काय म्हणला, ती पोरगी काय म्हणली तुमचा नंबर द्या मला, नंतर म्हणली ती 200 पण द्या, मी तुम्हाला डायरेक्ट सगळेच पाठवते. मग हा मित्र काय म्हणजे जो आहे तो आपला, तो म्हणला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, त्याला वाटलं देतील. आणि जशी ती पोरगी पोचली ह्याने फोन केले त्या नंबरवर, तर ते पोरं आणि पोरगी सगळे शिव्या द्यायला लागले वाटतं याला. तर असं होतं की 200 रुपये बी गेले आणि वरतून जास्त शिव्या देऊ, मारामारी असं तसं ते लफडेलं होतं. त्याच्यामुळं पोरगी असू दे पोरगा असू दे काही असू दे, ट्रिपोच्या उतरायच्या अगोदर त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, तेवढंच लक्षात ठेवा. तर आता मी निगडीला गेलो होतो बघते शक्तीला, कस्टमरला ड्रॉप केलं, तिकडून येतच होतो. तर आपल्या क्लचमधून आवाज येतो, क्लच वायरमधून, म्हणजे कट झालेली वायर. तर वायर ती तुटायची. आता आपण म्हणलं चला आता घरी, आपल्या म्हणलं आज काय टाईम म्हणजे इथून पुढं तुटन काय सांगता येत नाही, तशीच आपण गाडी घरी आणलेली आहे, घरी लावलेली आहे. तर आता इथून वायर घेऊन ठेवतो आणि फिटरला गेलो जातो 2 व्हीलरवर, आणि पूर्ण आज केलं तर बरं होईल, नाही तर मग सकाळी आपला अर्धा दिवस वाया जाईल, गॅरेजवर जावं लागेल. तर बघूया आज बिझनेस किती झाला ते दाखवतो तुम्हाला. आणि हे असे होतच राहतं, आपली गाडी आहे, मशीन आहे, म्हणजे कधी ना तुटका. विचार करा तुम्ही, प्रत्येक वेळा आपण क्लच काढतो म्हणजे टाकतो, गिअर टाकतो, असं क्लच दाबतो, त्याच्यामध्ये तुटणारच आहे. तर होता राहत आहे, निराश व्हायचं नाही, आपली गाडी आहे, कधी पण काही होऊ शकतं. तर आज बिझनेस किती केला दाखवतो तुम्हाला. तर आज 5 तास आपण काम झालेलं आहे आपलं, 786 केलेले आहेत, 14 पॉईंट घेतले, 14 ट्रिप मारलेले आहेत. एवढंच काम झालं आज. आणि CNG आपण भरलेला आहे 250 रुपयाचा. तर उबेरला 786 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. आणि दुसरं ते ऑफलाईनचे म्हणजे 60-70 रुपये ते झाले. तर जवळजवळ 800 रुपयाचं काम, 800-850 रुपयापर्यंत काम झालेलं आहे आपलं. आणि जर समजा CNG 250 काढले, खड्ड्यात आदळले, तर 250 रुपये CNGचे पैसे काढले आपण, तर 500 रुपयेच आपल्याला अजून होतात ते. ठीक आहे. 500 रुपये 5 तासात प्रॉफिट, वाईट काय नाही. म्हणजे सुट्टी करण्यापेक्षा तर 500 रुपये आले ना आपल्याला. चला तर मग आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्याच डायरेक्ट शनिवारी सकाळी निघूया. आता पहिलं मला वायर टाकावी लागेल, क्लच वायर. चला बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.